माझं नाव संजय. मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. आमच्या घरातील कोणीच या ड्रायव्हर लाईनमध्ये नव्हते. तरी देखील मी या क्षेत्रात आलो. कारण मी शाळेत असताना अभ्यासात फारसा हुशार नव्हतो. त्यामुळे मी 8वीतच शाळा सोडून दिली. त्यानंतर मी दूध टाकणे, पेपर वाटणे अशी कामे करू लागलो. अशातच ज्या लोकांच्या घरी मी पेपर टाकायला जायचो त्यांच्यासोबत माझी खूप चांगली ओळख झाली होती. त्यामुळे दिवाळीजवळ येतात सर्वांनी मला बोनस म्हणून मिठाई दिली. त्यातीलच एका व्यक्तीने, जो खूप श्रीमंत होता, त्याने तर मला माझ्या पगारा इतका म्हणजे 2000 रुपये बोनस दिला. तो माणूस 10 ट्रकांचा मालक होता. एके दिवशी त्याने सहज मला विचारले, माझ्याकडे काम करशील का? यावर मी त्यांना म्हणालो, साहेब, मला ते ट्रक चालवायला अजिबात येत नाही. मग ते म्हणाले, माझ्याकडे जी सर्वात जुनी आणि पहिली ट्रक आहे त्या गाडीवर तू क्लीनर म्हणून काम कर. म्हणजे त्या गाडीची तू चांगली देखरेख करशील. ती गाडी माझ्यासाठी लक्ष्मी आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते सर्व त्याच ट्रकमुळे आहे. त्यांचे बोलणे मी टाळू शकत नव्हतो आणि प्रवास तर माझ्या आवडीचाच होता. पण आईवडील परवानगी देतील की नाही हा प्रश्न मला पडला होता. तरी देखील मी त्यांना हो म्हटले. जेव्हा मी माझ्या आईवडिलांना या नोकरीबद्दल कळवले तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. एकुलते एक असल्यामुळे त्यांना माझी खूप काळजी होती. पण मी त्यांचे काहीच न ऐकता त्या मालकाकडे कामाला जाण्याचा निर्णय घेतला. कारण मला वेगळ्या शहरात फिरायला मिळणार होते. त्यासोबतच रोज ढाब्यावरील स्वादिष्ट जेवण मिळणार होतं. तिथून पुढे माझ्या आयुष्याचा एक खरा प्रवास सुरू झाला. सकाळी लोकांच्या घरी पेपर टाकणारा मुलगा आता मोठमोठ्या कंपन्यांचा माल घेऊन वेगवेगळ्या शहरात जाऊ लागला होता. बघता बघता संजयला आता ट्रकवर क्लीनरचे काम करत 5 वर्ष होऊन गेले. अशातच त्याला ट्रक ड्रायव्हिंगची ओढ निर्माण झाली आणि काही दिवसातच तो त्याच मालकाकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. आता त्याचा पगारही वाढला होता. परंतु अनेकदा त्याला 8-8 दिवस घरी यायला मिळत नव्हते. कारण कधी कधी त्याला कंपन्यांचा माल घेऊन दुसऱ्या राज्यातही जावे लागायचे. त्यामुळे त्यालाही या कामात फारसा रस राहिला नव्हता. एके दिवशी तो दुसऱ्या शहरात एका मोठ्या कंपनीला माल द्यायला निघाला. मालाची डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी होती. पण संजय वेळेआधीच त्या शहराच्या अलीकडे असणाऱ्या हायवेलगतच्या ढाब्यावर पोहोचला. जेवण करून इथेच गाडीत झोपता येईल असा विचार करून तो जेवण करण्यासाठी ढाब्याच्या बाहेर असणाऱ्या खाटेवर बसला आणि तिथेच तो जेवणाची ऑर्डर करून काही इतर ड्रायव्हर लोकांशी गप्पा मारू लागला. गप्पा मारत असताना त्यातील एकाने संजयला विचारले, क्यों भाई, माल की डिलिव्हरी कब है? यावर संजयने सांगितले की तो वेळेआधीच इकडे पोहोचला आहे. सकाळी 9च्या सुमारास माल डिलिव्हर करायचा आहे. कंपनी इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आजची रात्र इथेच गाडीत झोपून काढणार आहे. यावर तो व्यक्ती संजयला म्हणाला, मला सुद्धा उद्या त्याच कंपनीत माल घेऊन जायचे आहे. पण आजची रात्र मी इथे अशी झोपून वाया घालवणार नाही. इथे फक्त माझी गाडी असेल आणि मी वेश्यालयात. जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतोस. संजयसाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती. त्याने आधीही ड्रायव्हर लोकांकडून या गोष्टी ऐकल्या होत्या. पण तिथे जाण्याचे धाडस त्याने यापूर्वी कधीच केले नव्हते. जेवण करत असताना यावर त्याने बराच विचार केला. परंतु त्याला तो पुरुषार्थ रोखू शकला नाही. कारण त्याचे आता लग्नाचे वय झाले होते. त्यामुळे त्याने त्या वेश्यालयात जाण्याचे ठरवले. त्यानंतर जेवण झाल्यावर ते दोघं ऑटो करून त्या वेश्यालयात पोहोचले. खरं सांगायचं म्हटलं तर संजय ड्रायव्हर असला तरी त्याला कुठलेच व्यसन नव्हते. परंतु चुकीच्या संगतीमुळे तो या मार्गावर आला होता. त्यानंतर पुढे असे सुरू झाले. जेव्हा कधी त्याला या शहरातील कंपनीच्या मालाची डिलिव्हरी असायची तेव्हा तो न चुकता न विसरता त्या वेश्यालयात जायचा. कारण तिथे रेश्मा नावाच्या मुलीसोबत त्याची ओळख झाली होती. 12वी शिकलेली रेश्मा
बोलताना इंग्लिश शब्द वापरायची. त्यामुळे संजयला ती मुलगी खूप आवडू लागली होती. त्यानंतर पुढे काही दिवस निघून गेले आणि आज पुन्हा तो इथे आला होता. जेव्हा तो रेश्मासोबत रूममध्ये गेला तेव्हा रेश्मा नेहमीप्रमाणे आपले कपडे काढू लागली. ते पाहून संजय म्हणाला, नाही रेश्मा, आज खास मी ते फक्त तुझ्यासोबत बोलण्यासाठी आलो आहे. मला एक सांग, तू प्रत्येक कस्टमरसोबत असेच हसून बोलतेस का? यावर रेश्मा म्हणाली, हो. मग संजय म्हणाला, तू खोटं बोलायला हवं होतं की नाही, मी फक्त तुमच्यासोबतच हसून बोलते, म्हणजे 1 मिनिटसाठी मला बरे वाटले असते. चेहऱ्यावर एक हास्य आणत रेश्मा म्हणाली, ओके, फक्त तुमच्यासोबतच हसून बोलते. राहू दे, आता खोटं बोलू नको, तुला ते चांगलं वाटत नाही. रेश्मा, तुला माहीत आहे का, मी ते फक्त तुझ्यासाठीच येतो. यावर रेश्मा म्हणाली, हे ऐकून मला खूप चांगले वाटले. रेश्मा, गेल्या 6 महिन्यांपासून मी ते फक्त तुझ्यासाठीच येत आहे. इथे आल्यावर मी तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीकडे पाहतही नाही. मला माहीत आहे की हा तुझा धंदा आहे आणि या धंद्यात मुली त्यांची ओळख लपवतात. पण मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. बरं, ठीक आहे. आधी मी तुला माझ्याबद्दल सांगतो. मी इंदोर शहरातून आहे आणि मी एक सरळ साधा ट्रक ड्रायव्हर आहे. वेगळ्या कंपन्यांच्या मालाची डिलिव्हरी घेऊन नेहमी मला वेगळ्या शहरात जावे लागते. परंतु मागच्या 6 महिन्यांपासून मी फक्त तुझ्यासाठी या शहरातील कंपनीच्या मालाची डिलिव्हरी करत आहे. आता तू मला तुझ्याबद्दल सांग. तुझ्या गावाचे नाव काय आहे? तू इथे कुठून आली आहेस? यावर रेश्मा सांगू लागली, मी कानपूर शहरातून आहे. माझी आईसुद्धा हाच धंदा करत होती. हे काम आमचे बिरादरी खानदानी पेशा आहे. आमच्यात प्रत्येक स्त्री, मुलगी हेच काम करतात आणि त्यांचे पुरुष म्हणजेच त्यांचे पती त्यांच्यासाठी दलाली करतात. माझ्या आईसाठी कस्टमर माझे बाबाच घेऊन यायचे. पण माझ्या आईला असे वाटत नव्हते की पुढे जाऊन मी सुद्धा हेच काम करावे. तिने मला शाळा शिकवली जेणेकरून मी या धंद्यात अडकू नये. आमच्या सहसा मुलींना शिकवले जात नाही. मुलगी वयात येतात तिला या धंद्यात ढकललं जातं. कसे बसे त्यात वातावरणात राहून मी माझे 12वीपर्यंतचे शिक्षण कंप्लीट केले. मी अभ्यासात फार हुशार होते आणि पुढे मला आणखीन शिकायचे होते. परंतु मी 12वी पास झाल्यावर त्याच वर्षी काही दिवसांपासून माझी आई आजारी राहू लागली आणि त्यातच तिचा याच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर माझे बाबा खूप दारू पिऊ लागले. आईमुळे आमच्या घरात पैसे येत होते, परंतु ती गेल्यामुळे तेही बंद झाले आणि घरातील खाण्यापिण्याचे सामानही संपू लागले होते. त्यामुळे मी माझ्या वडिलांना विचारले की जर तुमची इच्छा असेल तर मी हे काम सुरू करेल. परंतु माझ्या वडिलांनीही स्पष्ट नकार दिला. त्यांनासुद्धा वाटत होते की मी या धंद्यात उतरू नये. मला समजत नव्हते की पुढे आमचे घर कसे चालणार. त्यानंतर काही दिवसातच माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. माझ्या सावत्राईचे नाव जयश्री होते. ती सुद्धा आमच्याच बिरादरीतील होती. मग संजय रेश्माला म्हणाला, ही तुझी सावत्राई पुढे तुला त्रास देऊ लागली का? नाही संजय, ती तर चांगली होती. तिच्या येण्यामुळे घरात पैसे येऊ लागले होते. कारण आईप्रमाणेच ती सुद्धा हा धंदा करत होती. परंतु माझ्या पहिल्या आईमुळे माझ्या वडिलांनाही तोच आजार झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर माझी सावत्राई मला तिच्यासोबत तिच्या दूरच्या एका नातेवाईकाकडे घेऊन गेली आणि आम्ही तिथेच राहू लागलो. माझे शिक्षणही बंद झाले होते. तो नातेवाईक माझ्या सावत्राईसाठी दलाली करायचा, म्हणजेच कस्टमर घेऊन यायचा आणि मी घरातील काम करायचे. रेश्मा, तू 12वी पास आहे आणि तेही सायन्समधून. तू पुढे शिकायला हवं होतं. मग पुढे काय झाले? यावर रेश्मा सांगू लागली, काही दिवसानंतर माझी सावत्राई मला म्हणाली की इथून पुढे मी तुझा सांभाळ करू शकत नाही. त्यानंतर तिथून मला लखनौ इथे एका दुसऱ्या नातेवाईकाकडे पाठवण्यात आले. त्या नातेवाईकांनी मला सांगितले की तुझ्या सावत्राईने तुला 5 लाख रुपयाला मला विकले आहे. मग इच्छा नसतानाही मला या धंद्यात उतरावं लागलं.
आणि तिथूनच मी या धंद्यात आले. तो व्यक्ती माझ्यासाठी दलाली करायचा. तिथे मी 2 वर्ष काम केले. त्यानंतर त्याच व्यक्तीने मला या कोठ्यावर रेखाबाईकडे 15 लाख रुपयाला विकले. मी दिसायला सुंदर असल्यामुळे रेखाबाईने मला 15 लाख रुपयाला विकत घेतले, कारण माझ्यामुळे तिच्या कोठ्याची शोभा वाढणार होती. तेव्हापासूनच मी इथे आहे. रेश्मा, तू इथून कधी पळून जाण्याचा विचार केला नाही का? हो, अनेकदा केला होता. पण हा सुद्धा विचार केला की पळून जाणार तरी कुठं आणि करणार काय? कारण आता माझ्या या जगात कुणीच राहिले नव्हते. त्यामुळे मी इथून पळून जाण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. रेश्मा, तू 12वी पास आहे. तुला सहज कुठेही नोकरी मिळून गेली असती. यावर पुढे रेश्मा काहीच बोलू शकली नाही, कारण तिच्या नकळत ती या धंद्यात अडकत गेली होती. संजयने खिशातून त्याचा पर्स काढला आणि रेश्माला म्हणाला, हे बघ, मी माझ्या पर्समध्ये नेहमी तुझा फोटो घेऊन फिरत असतो. तितक्यात बाहेरून मुन्ना नावाच्या व्यक्तीने आवाज दिला, जो रेखाबाईसाठी काम करत होता. कारण संजयचा टाईम झाला होता आणि बाहेर दुसरा कस्टमर रेश्माची वाट पाहत होता. रेश्मा संजयला म्हणाली, तुम्ही ज्या कामासाठी आला होता ते लवकर उरकून घ्या. यावर संजय म्हणाला, नाही रेश्मा, मी पुन्हा परत कधीतरी येईल. तुझी कथा आणखीन बाकी आहे. संजय, मी तुम्हाला खरंच सांगत आहे, एवढीच माझी कथा आहे. नाही रेश्मा, तुझ्या आयुष्याची कथा आणखीन आहे, पण ती अजून लिहिली गेली नाही. संजय, तुमचे पैसे वाया जातील. रेश्मा, तू पैशांची चिंता करू नकोस आणि विचार करून सांग. मी पुढच्या वेळी येईल तेव्हा मला याचं उत्तर हवं आहे की मी तुझ्यासाठी खास आहे की नाही. त्यानंतर संजय तिथून बाहेर पडला. या नरकातून रेश्माला बाहेर काढून पत्नी म्हणून संजयने तिचा स्वीकार करायचा होता. पुढे असेच काही दिवस निघून गेले. आज 1 आठवड्यानंतर पुन्हा संजय रेश्माला भेटण्यासाठी आला आणि त्याला तिच्या तोंडून ते उत्तरही ऐकायला मिळाली. संजय रेश्मासाठी खास होता आणि तिलाही त्या दलदलीतून बाहेर पडायचे होते. रेश्माकडून उत्तर ऐकल्यावर संजयला खूप आनंद झाला. त्याने अनेक नातेवाईकांना फोन करून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला, परंतु 15 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नव्हती. मग त्याने रेश्माला पळून जाण्याचा दुसरा प्लॅन सांगितला. यावर रेश्माने सांगितले की इथे सेजल नावाची एक मुलगी आहे. तिने पळून जाण्याचा एकदा प्रयत्न केला होता, परंतु रेखाबाईच्या माणसांनी तिला रेल्वे स्टेशनवरून पकडून आणले आणि तिच्या पायात खिळा ठोकण्यात आला. तेव्हापासून ती मुलगी लंगडत चालत आहे. रेश्मा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला इथून सुरक्षित बाहेर काढेल. त्यानंतर आपण लग्न करू. माझ्याकडे एक प्लॅन आहे. काही दिवस मी याच शहरात थांबेल आणि रोज सकाळीच इथे येईल, कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले असतात. त्यामुळे तीच वेळ आपल्याला पळून जाण्यासाठी योग्य आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे संजय सकाळी 7 वाजता तिथे जाऊ लागला. रेखाबाईने याबद्दल संजयला विचारले असता संजयने हसून उत्तर दिले की मला आता या शहरात भाडे असते आणि कंपनीसुद्धा 9 वाजता उघडते, त्यामुळे मी इथे येतो. सकाळी सकाळी परत तर पाठवलं नाहीस ना अक्का? यावर रेखाबाई म्हणाली, नाही नाही, भोनीचा टाईम आहे. रेश्माच्या आवरल्यावर तू आत जाऊ शकतोस. काही वेळाने संजय रेश्माच्या रूममध्ये गेला. पुढे असे ते 4 दिवस चालू राहिले. संजय रोजचा ग्राहक असल्यामुळे आता त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नव्हते. ठरल्याप्रमाणे 5व्या दिवशी संजय सकाळी 7च्या आधीच गेला. सर्वजण झोपलेले होते. रेश्मासुद्धा आधीच आवरून बसली होती. त्यानंतर संधी साधून दोघांनी तिथून पळ काढला. मेन रोडवर संजयचा मित्र आधीच हजर होता, जो टॅक्सी ड्रायव्हर होता. संजय आणि रेश्मा पटकन टॅक्सीत येऊन बसले. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने टॅक्सीने वेग पकडला. कोणाला काही कळायच्या आधीच ते त्या शहराच्या बाहेर पडले. काही वेळाने तिकडे सर्वांना कळले की रेश्मा पळून गेली आहे. त्यामुळे रेखाबाईला प्रचंड राग आला. तिने रेश्माला शोधण्यासाठी आपल्या माणसांना बस स्टँड व रेल्वे स्टेशनवर पाठवले आणि असेही सांगितले की जिथे असेल तिथून तिला फरफटत आणा. पैशाची कसली चिंता करू नका.
कुठल्याही परिस्थितीत मला ती मुलगी हवी आहे. रेश्मा रेखाबाईच्या कोठ्याची शान होती आणि ती पळून गेल्यामुळे रेखाबाईला खूप राग आला होता. तिला समजत नव्हते की त्या ट्रक ड्रायव्हर संजयने रेश्मावर अशी काय जादू केली होती ज्यामुळे ती त्याच्यासोबत पळून गेली. रेखाबाई विचार करत असताना तिच्या लक्षात आले होते की त्यामुळे संजय काही दिवसांपासून इथे सकाळीच येत होता, जेणेकरून सकाळच्या परिस्थितीचा त्याला अंदाज लावता येईल. पण मी त्याला सोडणार नाही. त्याने रेखाबाईच्या मुलीवर हात टाकून खूप मोठी चूक केली आहे. रेखाबाईने कोठ्यावरील सर्व मुलींना विचारले की रेश्मा पळून जाणार आहे याबद्दल तुम्हाला माहीत होतं का? जर कोणाला तिच्याबद्दल काही माहीत असेल तर तिने आत्ताच पुढे येऊन याची कबुली द्यावी. जर नंतर मला कळलं तर तुमच्यापैकी यात कोणी सामील होते तर तिची अजिबात दया केली जाणार नाही. तिच्या पायात खिळे ठोकून तिला आयुष्यभरासाठी लंगडे केले जाईल. तिकडे संजयने कोर्टात रेश्मासोबत लग्न केले, परंतु रेश्माच्या मनात भीती होती की रेखाबाईच्या माणसांनी जर त्यांना पकडले तर ते संजयला मारून टाकतील आणि तिला माहीत होते की रेखाबाईचे खूप कॉन्टॅक्ट आहेत. वेगळ्या शहरात तिचे बरेच माणसं होते जे तिला या कामात मदत करत होते. मुन्ना नावाचा व्यक्ती हा तिचा राईट हँड होता. तो त्याच्या माणसांसोबत मिळून अनेक ट्रक ड्रायव्हरकडे जाऊन संजयची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता. रेखाबाईने तिच्या इतर राज्यातील माणसांनाही रेश्मा आणि संजयचा शोध घेण्यासाठी कामाला लावले होते, पण त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. तिकडे कोर्टात लग्न केल्यानंतर संजय रेश्माला त्याच्या मामाच्या घरी घेऊन गेला. मामाच्या घरी गेल्यावर संजयने त्यांना रेश्माची ओळख लपत सांगितले की ही रुपाली लखनौतील एका मोठ्या बापाची मुलगी आहे. आता मी कोर्टात लग्न करून इथे आले. संजयने रेश्माची त्याच्या मामा मामीशी आणि 11वी शिकणाऱ्या मामाच्या मुलाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्याने मामाला सांगितले, तुमच्या बहिणीला आणि दाजींना लगेच सांगू नका की मी लग्न केले आहे. सर्व काही सुरळीत झाल्यावर सांगता येईल. बरं, आम्हाला तुमच्या इथे काही दिवसांसाठी राहायला जागा मिळेल का? यावर त्याचे मामा म्हणाले, संजय, तू आता मार खाशील. संजय आणि रेश्माची राहण्याची सोय झाली. रात्री जेव्हा ते आपल्या रूममध्ये गेले तेव्हा संजयने रेश्माला सांगितले की 1-1.5 महिन्यासाठी आपण इथेच राहू. त्यानंतर मी आपल्यासाठी एक नवीन रूम बघेल. माझ्या एका मित्राने माझ्यासाठी कॅब ड्रायव्हरची नवीन नोकरी बघितली आहे. त्या नोकरीमुळे मला आता दुसऱ्या शहरात जावे लागणार नाही. हे माझे सख्खे मामा मामी आहेत. इथे तुला घाबरण्याची काही गरज नाही. तर दुसऱ्या रूममध्ये संजयची मामी त्याच्या मामाला म्हणाली, रुपाली खूप कमी बोलते. यावर संजयची मामा म्हणाली, ती पळून आली आहे, घाबरलेली असेल, मोठ्या घरची आहे. मग संजयची मामी म्हणाली, हे आपण जे करत आहे ते ठीक तर आहे ना? म्हणजे त्याच्या आईवडिलांना न सांगताच आपण त्यांना इथे ठेवून घेतले. यावर संजयची मामा म्हणाले, तो माझा भाचा आहे. शेवटी अशा वेळी तो माझ्याकडेच येणार ना? हो, पण एखाद्याच्या मुलीला असे पळून आणणे हे मात्र बरोबर नाही. जर तिच्या घरातील लोक तिला शोधत शोधत इथपर्यंत आले तर? अगं, तू चिंता करू नकोस. यात हे सर्व होत राहते. आपलं अरेंज मॅरेज झाले आहे, त्यामुळे तुला यातील काही माहीत नाही. जर आपण लव्ह मॅरेज केले असते तर तुला सर्व काही समजून गेले असते. आणि हो, जर माझ्या बहिणीचा फोन आला तर तिला याबद्दल काही सांगू नकोस. तर दुसऱ्या रूममध्ये संजय रेश्माला सांगत होता की आता तू आझाद आहेस आणि तू तुझे 12वीच्या पुढील शिक्षणही करू शकतेस. रेश्मासाठी अजूनही हे स्वप्नच होते. तिला विश्वास बसत नव्हता की संजयने तिची त्या नरकातून सुटका केली आहे आणि तिला एक नवीन आदरपूर्वक आयुष्य दिले आहे. परंतु पुढे काय होणार आहे याची कोणालाच भनकसुद्धा नव्हती. तिकडे रेखाबाईची माणसं संजयचा शोध घेत घेत संजय ज्या मालकाकडे काम करत होता त्याच्यापर्यंत पोहोचले होते. पण संजयने 2 महिन्यांपूर्वीच ते काम सोडले होते. त्यांनी त्या मालकाकडून संजयचा मोबाईल नंबरही मिळवला, परंतु तो नंबरसुद्धा संजयने काही दिवसांपूर्वीच बंद केला होता. त्यामुळे रेखाबाई आणखीनच चिडली.
तिने तिच्या सर्व खबऱ्यांना कामाला लावले आणि संजयच्या घराचा शोध घेण्यास सांगितले. तिकडे हळूहळू रेश्मा संजयच्या मामाच्या घरातील सर्वांशी मिसळून गेली होती. त्यानंतर पुढे 1 महिना होऊन गेला. रेश्मा टेरेसवर कपडे वाळत टाकत असताना तिला गाडीचा आवाज आला. त्यामुळे तिने गुपचूप खाली डोकावून पाहिले तर रेखाबाई तिच्या माणसांसोबत तिथे आली होती. त्यातील दोघांच्या हातात बंदूक होती. त्यांना पाहून रेश्मा खूप घाबरली. ते घरात शिरतात रेश्मा पायपाने खिडकीच्या साहाय्याने घराच्या मागच्या बाजूला उतरली. तिथून तिने पळ काढला. त्यावेळी घरात फक्त संजयची मामी आणि त्यांचा मुलगा दिनेश हे फक्त दोघेच होते. जर संजय असता तर त्याला बघताच क्षणी या लोकांनी ठार मारले असते. रेखाबाईने घराची डोरबेल वाजवली. तेव्हा मामींनी दरवाजा उघडला. रेखाबाईने विचारले, आमची रेश्मा कुठे आहे? मामीला काही कळायच्या आधीच ते सर्व मामीला ढकलून जबरदस्ती आत घुसले. मामी रेखाबाईला म्हणाल्या, ताई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा. इथे कोणी रेश्मा नावाची मुलगी राहत नाही. यावर रेखाबाई त्यांना रेश्माचा फोटो दाखवत म्हणाली, तुझ्या नवऱ्याचा भाचा आमच्या रेश्माला घेऊन इथे पळून आला आहे. रेश्माचा फोटो पाहून संजयची मामी म्हणाली, पण ही तर रुपाली आहे. त्यानंतर रेखाबाईच्या माणसांनी संपूर्ण घरात रेश्माचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. मग रेखाबाईने संजयच्या मामीला विचारले, रेश्मा कुठे आहे? मामींनी घाबरत घाबरत सांगितले की ती टेरेसवर कपडे वाळत टाकण्यासाठी गेली आहे. त्यातील दोघेजण लगेच टेरेसवर गेले, परंतु रेश्मा तिथून आधीच पळून गेली होती. संजयच्या मामाचा मुलगा म्हणत होता, मॅडम, आम्हाला खरंच माहीत नाही ती कुठे गेली आहे. त्याच्याकडे पाहून रेखाबाईला एक नवीन प्लॅन सुचला. तिने त्याचा राईट हँड मुन्नाला सांगितले की याला गाडीत टाकून आपल्यासोबत घेऊन चला. आणि ती मामींना म्हणाली, त्या संजयला सांग, जर तो आमच्याकडे 24 तासाच्या आत रेश्माला घेऊन आला नाही तर तुझ्या मुलाला आम्ही रेश्मा बनून त्याच्याकडून धंदा करून घेऊ. काही लोक याचे सुद्धा शौकीन असतात. संजयची मामी रेखाबाईचे पाय पकडून म्हणत होत्या की माझ्या मुलाला सोडून द्या. पण रेखाबाईने तिला जोरात ढकलले आणि ते त्यांचा मुलगा दिनेशला बंदी बनवून घेऊन गेले. रेखाबाईने गाडीतच दिनेशकडून संजयचा नंबर घेऊन संजयला कॉल केला आणि त्याला सांगितले की तू माझ्या रेश्माला घेऊन पळून गेलास. आता मी तुझ्या मामाच्या मुलाला घेऊन आले आहे. आता आम्ही रेश्माच्या जागी याच्याकडून धंदा करून घेणार आहे. लवकरात लवकर रेश्माला माझ्याकडे घेऊन ये. तोपर्यंत तुझा हा मामे भाऊ आमच्या ताब्यात राहील. त्यानंतर रेखाबाईने कॉल कट केला. संजय आता कॅब ड्रायव्हर असल्यामुळे तो त्याच शहरात होता. तो लगेच घराच्या दिशेने निघाला. त्यानंतर काही वेळातच तो घराजवळ पोचला आणि घाईघाईत मामा करत घरात गेला. त्यावेळी संजयचे मामा घरी आले होते. त्यांनी संजयच्या एक जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाले, खरं सांग, रुपाली कोण आहे? तर त्याची मामी रडत रडत त्याला विचारत होती, ते लोक कोण आहेत? ते आपल्या दिनेशला बंदी बनवून घेऊन गेले आहेत. संजय म्हणाला, मी तुम्हाला सर्व काही सांगेल. आधी हे सांगा की रेश्मा कुठे आहे? यावर मामी म्हणाल्या, रेश्मा पळून गेली. संजय, त्या लोकांकडे बंदुका होत्या. जर माझ्या दिनेशला काही झालं तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. त्यानंतर संजय मामीला हे सांगत तिथून निघून गेला की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्या. मी रेश्माला शोधायला जातो. तिला घेऊन मी पोलीस स्टेशनमध्ये येईल. त्याच्या मामीने त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण संजय पटकन जाऊन कारमध्ये बसला आणि कार घेऊन तो रेश्माला जवळच्या परिसरात शोधू लागला. त्यानंतर त्याचे मामी पोलीस स्टेशनला गेले आणि त्या लोकांविरोधात मामांनी तक्रार दिली. मामीने संजयच्या आईला फोन करून सर्व सांगितले. संजयची आई मामींना म्हणाली, संजय तुमच्याकडे लग्न करून आला. एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवली. त्याला एक कळत नाही, पण तुम्ही दोघांनी तरी आम्हाला सांगायला हवं होतं. मग मामी म्हणाल्या, त्यांनीच आम्हाला सांगितले होते की माझ्या आईवडिलांना सांगू नका. त्यानंतर पोलिसांनी संजयच्या मामांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि तपास चालू केला. पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आली.
शहराच्या बाहेर जाणाऱ्या गाड्यांची कसून चौकशी केली जात होती, परंतु ज्या गाडीत रेखाबाई आणि तिची माणसं दिनेशला घेऊन गेले होते त्या गाडीचा काहीच पत्ता लागत नव्हता. तिकडे संजय सुद्धा रेश्माचा शोध घेत होता. तो रेश्माला शोधत शोधत मामाच्या घराच्या मागे असणाऱ्या गार्डनमध्ये गेला. तिथे एका झाडाच्या मागे रेश्मा लपून बसली होती. ती खूप घाबरली होती. संजयला बघता क्षणी तिने त्याला मिठी मारली आणि ती खूप रडू लागली. संजयने तिला सांगितले की त्या लोकांनी दिनेशचे अपहरण केले आहे. हे ऐकून तिला धक्काच बसला, कारण तिच्यामुळेच त्या लोकांनी दिनेशचे अपहरण केले होते. ज्या लोकांनी त्यांना आपल्या घरात राहायला जागा दिली, जी इज्जत तिला त्या लोकांकडून मिळाली, ती इज्जत तिला यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. या 1 महिन्याच्या काळात घरातील सदस्यांप्रमाणे ती त्यांच्यात मिसळून गेली होती. खास दिनेशसोबत तिचे खूप छान जमत होते, कारण दिनेशला बहीण नसल्यामुळे त्याने रेश्माला आपली मोठी बहीण मानले होते आणि तो तिला वहिनीऐवजी रेश्माताई म्हणायचा. तशीच रेश्मालाही एका लहान भावासोबतच एक अख्खं कुटुंब मिळालं होतं, जे तिच्यावर आपल्या मुलीप्रमाणे खूप प्रेम करत होते. परंतु त्यांची काही चूक नसतानाही त्यांना हे भोगावे लागले होते. याचीच खंत रेश्माला वाटत होती. रेश्माने संजयला सांगितले की मी जोपर्यंत रेखाबाईकडे जात नाही तोपर्यंत ते दिनेशला सोडणार नाही. यावर संजय म्हणाला, काही झाले तरी चालेल, पण मी तुला पुन्हा त्या नरकात जाऊ देणार नाही. त्यानंतर संजय तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेला. तिथे गेल्यावर संजयने त्याच्या मामामीसमोर पोलिसांना सांगितले की हिचे खरे नाव रेश्मा आहे. ही कोण्या मोठ्या बापाची मुलगी नाही, ही कानपूरमधून आहे. लखनौमध्ये एका कोठ्यावर माझी हिच्यासोबत ओळख झाली होती. हे ऐकल्यावर संजयच्या मामामीने तोंडावर हात ठेवला. एवढ्या दिवसात त्यांच्यासुद्धा लक्षात आले नाही की संजयच्या मुलीला लग्न करून आपल्या घरी घेऊन आला आहे. ती मुलगी एक वेश्या आहे, कारण रेश्माचे राहणीमान आणि वागणूक खूप चांगल्या प्रकारची होती. रेश्माने पोलिसांना सांगितले की ज्या महिलेने दिनेशचे अपहरण केले आहे ती महिला कोठ्याची मालकीण आहे. आमच्या एका नातेवाईकांनी मला त्या रेखाबाईकडे 15 लाख रुपयाला विकले होते. ते लोक खूप खतरनाक आहेत, काही करू शकता. सर, मी तिथे परत जाण्यास तयार आहे, कारण मी गेले तरच ते माझ्या लहान भावाला सोडतील, अन्यथा. असे म्हणत ती रडायला लागली. संजय म्हणाला, सर, ही काहीही बोलत आहे, तुम्ही हिचे काही ऐकू नका. जर ही तिथे गेली तर ते लोक हिचे जगणे मुश्किल करतील. यावर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, रेश्मा, आता तू पुन्हा त्या कोठ्यावर जाणार नाही. आम्ही असा सौदा कधीच करत नाही. दिनेशसुद्धा परत येईल. आम्ही त्याला आमच्या पद्धतीने त्यांच्या तावडीतून सोडून आणू. इन्स्पेक्टर साहेबांनी एक टीम रेडी केली आणि ते त्या टीमसोबत संजयला रेखाबाईच्या कोठ्यावर पाठवण्याचे ठरवतात. आणि त्यांनी संजयला हेही सांगितले की आता रेश्मा आणि तुझ्या मामामामीच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील. यांच्या घराबाहेर 24 तास आमचे 2 कॉन्स्टेबल राहतील. त्यानंतर संजयचे मामा आणि मामी घरी जाऊ लागली. तेव्हा संजयची मामी मामांना म्हणाली, या मुलीची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे ना, मग हिला आपल्या घरी घेऊन जायची काही गरज नाही. हिला इथेच राहू द्या. तितक्यात संजय त्याच्या मामीजवळ आला आणि म्हणाला, तुमच्यासोबत खोटं तर मी बोललो होतो, यात हिची काहीच चुकी नाही. त्यानंतर संजयच्या मामाने मामीची समजूत काढली आणि रेश्माला ते आपल्यासोबत घेऊन गेले आणि संजय पोलिसांसोबत लखनौ शहराच्या दिशेने निघाला. रस्त्यात संजयला त्याच्या वडिलांचा फोन आला. ते संजयला म्हणाले, नालायका, आमचे तू नाक कापले आहेस. जर तुला लग्नच करायचे होते तर तू आम्हाला सांगायला हवं होतं. दुसरी मुलगी तुला भेटली नाही का, जे तू त्या धंद्यावालीला घेऊन आलास? बाबा, ती चांगली मुलगी आहे आणि आता ती तुमची सून आहे, त्यामुळे तोंड सांभाळून बोला. यावर संजयचे बाबा म्हणाले, नक्कीच तिने तुला काहीतरी खाऊ घातले असेल. हे बघ, जर दिनेशला काही झाले तर मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तुला तुझ्या नावापुढे माझे नावही कधी लावू देणार नाही. आम्ही तिकडे पोहोचताच ती घाण तुझ्या मामाच्या घरातून बाहेर काढू. असे रागत म्हणत त्यांनी फोन कट केला. लखनौ शहरात पोहोचतात पोलिसांनी रेखाबाईच्या कोठ्यावर छापा टाकला आणि तिथल्या सर्व मुलींची सुटका केली.
व रेखाबाईच्या काही माणसांना तिथून अटक करण्यात आली। त्यात रेखाबाईचा राईट हँड मुन्नासुद्धा होता आणि रेखाबाईची बिझनेस पार्टनर मीराबाईसुद्धा होती। परंतु दिनेश आणि रेखाबाई तिथे नव्हते। पोलिसांनी त्या सर्व मुलींना दिनेश आणि रेखाबाईबद्दल विचारले, पण त्यांच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते की ते कुठे आहेत। तिकडे संजयचे आई बाबा त्याच्या मामा मामीच्या घरी पोहोचले होते। संजयचे मामा रेश्माला जेवण देण्यासाठी त्याच्या रूमकडे चालले होते। तेव्हा संजयचे वडील म्हणाले, तिच्यामुळे आपल्या दिनेशचा जीव धोक्यात आहे आणि तुला तिच्या खाण्यापिण्याचे पडले आहे। यावर संजयचे मामा म्हणाले, भाऊजी, आता काही झाले तरी ही आपली सून आहे। असे म्हणत ते जेवणाचे ताट रेश्माला द्यायला गेले। संजयचे आई वडील त्याच्या मामा मामीला विचारत होते की या 1 महिन्यात तिच्या राहणीमानावरून आणि हावभावावरून तुम्हाला एकदाही तिच्यावर संशय आला नाही का? यावर संजयची मामी म्हणाली, ताई, तिची वागणूक आणि राहणीमान इतकी चांगली आहे की तुम्हाला सुद्धा तिच्यावर संशय आला नसता। तिकडे पोलिसांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली की रेखाबाई कानपूर शहरात आहे। दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर साहेब आपल्या दुसऱ्या एका टीमसोबत खबरीने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांचे खबरी नेटवर्क चांगले असल्यामुळे त्यांना रेखाबाई आणि दिनेशची माहिती मिळाली। मग पहाटे पोलिसांनी त्या ठिकाणी रेड मारली। त्या बंगल्याच्या बाहेर काही बंदूकधारी माणसं उभी होती। पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली। त्यानंतर बंगल्यात प्रवेश करून रेखाबाईला ताब्यात घेतले आणि दिनेशची सुखरूप सुटका केली। रेखाबाई इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली, साहेब, 24 तासांच्या आत मला जामीन मिळेल, कशाला उगीच या हातात बेड्या घालताय? यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, तुला जामीन मिळो किंवा ना मिळो, पण या धंद्यात मी पुन्हा तुला तुझे पाय राहू देणार नाही। साहेब, कोठा तर मी पुन्हा चालू करणार। माझ्या गोठ्यावर तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा मी तुम्हाला खुश करेल। शेवटी वर्दीच्या आतसुद्धा एक पुरुषच असतो ना। पोलिसांनी दिनेशला सुखरूप वाचवले। पोलिसांची ही कामगिरी खरंच खूप कौतुकास्पद होती। आता दिनेश घरी आला होता। दिनेशला पाहून सर्वांना खूप आनंद झाला। रेश्माच्या तर चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता। त्यानंतर संजयचे आई वडील आणि मामी संजयला समजून सांगत होते की तिला सोडून दे, आपण सर्व साधारण माणसं आहोत। तिच्यामुळेच आपल्याला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली। त्यानंतर त्याचे बाबा म्हणाले, रेल्वे स्टेशनवर जाऊन तिला एखाद्या रेल्वेत बसून दे आणि तू पुन्हा आपल्या घरी निघून ये। यावर संजय म्हणाला, मी तिला सोडू शकत नाही, ती माझी पत्नी आहे। मग संजयची आई म्हणाली, आम्ही तुझे आई वडील आहोत, हेही लक्षात असू दे। तिच्यासाठी तू आम्हाला सोडणार का? बेटा, ती एक वेश्या आहे, असे वेश्येसोबत कुणी लग्न करत नाही। आई, तिला या धंद्यात ढकललं गेले। ती 12वी शिकलेली आहे, परंतु परिस्थितीसमोर तिला आपले गुडघे टेकावे लागले। हे ऐकून त्याचे बाबा त्याला म्हणाले, तुझं भाषण बंद कर, तिला घेऊन तू जाऊ शकतोस, परंतु दोन्ही घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद राहतील। संजय म्हणाला, मी तिला घेऊन आलो आहे आणि आता ती माझी पत्नी आहे, तिची काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे। रेश्मा शांतपणे सर्व काही ऐकत होती। तिला संजयसोबत लग्न केल्याचा पश्चाताप नव्हता, परंतु तिच्यामुळे या लोकांना झालेल्या त्रासाची तिला खूप वाईट वाटत होते। संजय त्याच्या आईवडिलांना म्हणाला, आम्ही तुमच्यापासून दूर जात आहे। जर भविष्यात तुम्ही आमच्या दोघांनाही एक्सेप्ट करत असेल तर मला फोन करा। मी तुमच्या सर्वांची खूप इज्जत करतो, पण माझ्याशिवाय तिचे दुसरे कोणीही नाही। हे रेश्माने देखील ऐकले। तिला स्वतःवर गर्व होता की तिने संजयसोबत पळून येण्याचा घेतलेला निर्णय काही चुकीचा नव्हता। खरंच संजय तिच्यासाठी खास होता। त्यानंतर संजयने बॅग उचलली आणि तिला घेऊन तो घराबाहेर येऊ लागला। तेव्हा रेश्माने आपल्या सासूच्या आणि मामीच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले, परंतु संजयच्या वडिलांनी तिला पाया पडू दिले नाही। जरी ती वेश्या असली तरी तिचे असलेले गुण खरंच खूप चांगले होते। वेश्या व्यवसाय करणारी स्त्री मुळात ती तिच्या आईच्या पोटी वेश्या म्हणून जन्म घेत नाही, तर परिस्थिती तिला मजबूर करते। संजय रेश्माला घेऊन मामाच्या घराबाहेर पडला। पुढे काही अंतरावर त्याचा मामा आणि त्यांचा मुलगा दिनेश उभा होता।
त्याच्या मामांनी खिशात हात घालून एक पैशांचा बंडल काढला आणि संजयला ते पैसे देऊ लागले. परंतु संजयने ते पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्या मामाने जबरदस्तीने पैसे त्याच्या हातात ठेवले आणि त्याला सांगितले की फोन करत राहा. मग संजयने आणि रेश्माने त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर रेश्माने दिनेशची माफी मागितली. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. रेश्माने दिनेशला मिठी मारली कारण ती त्याला आपला लहान भाऊ समजत होती. त्यानंतर तिथून संजय रेश्माला घेऊन दुसऱ्या शहरात गेला जिथे त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार होती. आता त्यांच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यांना एक मुलगीसुद्धा झाली आहे. संजयचे मामा संजयला अधूनमधून फोन करत असतात आणि गरज पडली तर पैशांची सुद्धा मदत करत असतात. परंतु अजूनही संजयच्या आईवडिलांनी त्यांना ॲक्सेप्ट केले नाही. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.